मित्रांनो, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या भागात एका 3-3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारण्यात आलं. खरं तर या नराधमाला एकतर फाशी, एकतर त्याचा एन्काउंटर झाला पाहिजे. आपण रोहित आर्यासारख्या माणसाचा मुलांना किडनॅप केलं म्हणून एन्काउंटर करू शकतो, तर आपलं सरकार काहीही करू शकतं. खरं तर सगळे पुरावे असताना ह्या माणसाला पण तीच शिक्षा झाली पाहिजे. याच्यामध्ये एवढंच एक असेल की आपले जेवढे राजकारणी आहेत, जेवढे काही मोठे नेतृत्व करणारे लोक आहे, सगळ्यांना निवेदन पाठवा. सगळ्यांनी एकत्र या. शेतकऱ्यांची मुलं असतील, कोणी नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असेल, सगळ्यांनी एकत्र या. आपले कसमादेचे जेवढे लोक आहेत तेवढे जरी एकत्र आले तरी कुठेतरी इफेक्ट जाणवेल आणि या जी मुलगी याच्यामध्ये हे झालेली आहे तिला कुठेतरी न्याय मिळेल. खरं तर आपल्या घरात जर लहान मुलं असतील, लहान मुलं बाहेर खेळायला जात असतील, शाळेत जात असतील, त्यांच्यावर लक्ष ठेवा. ते कोणाशी बोलताय, काय करताय, या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर कुठेतरी या गोष्टींना आळा बसेल. पण दुसरा विषय तोच येतो की समाजात अशा विकृतीचे लोक असतील तर मग कोणीच वाचू शकत नाही. म्हणून यासाठी आपला समाज समाज म्हणण्यापेक्षा सगळ्या जातीतले लोक, हा प्रसंग कुठल्याही जाती धर्मावर येऊ शकतो. आपण फक्त जात धर्म हे सगळे विषय घेऊन बसतो. हा ते बोलला, हा हे बोलला, त्याच्यापेक्षा आपल्या महिला, आपली मुलं आपण कसे सुरक्षित राहू शकतो या सगळ्या गोष्टींवर विचार केला पाहिजे. म्हणून परत एकदा सांगतो, राज्य सरकारला विनंती करतो, सगळ्या राजकारणी जेवढे असतील सगळ्यांनी या गोष्टीला गांभीर्याने विचार करा आणि या नराधमाला एकतर फाशी, एकतर एन्काउंटर, या दोनच गोष्टी झाल्या पाहिजे. तरच तुमच्यावरचा विश्वास जनतेचा टिकून राहील. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्था कुठेतरी डगमगते, कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था ही विकली गेली आहे हे लक्षात येत आहे. धन्यवाद.